मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे पक्षांचे उमेदवार निश्चित झाले आहेत. उमेदवारांचे अर्ज भरून झाले आहेत. यानंतर आता दोन्ही ठाकरे बंधूंकडून महत्त्वाची रणनीती आखली जात असल्याची माहिती आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 24 मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी हे शिवसेनेचे तर 3 नगरसेवक उमेदवार बिनविरोधी विजयी झाले आहेत. यामुळे यांच्या समवेत प्रभागात उभे असलेल्या भाजपाच्या ज्योती पाटील देखील विजयी झाले आहेत. नांदेड महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच माजी मुख्यमंत्री भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्यावर उमेदवारीसाठी 50 लाख रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप चव्हाण यांचे जुने सहकारी व कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी नगरसेवक भानुसिंग रावत यांच्याद्वारे करण्यात आलाय. 31 डिसेंबर रोजी ही मुदत संपत असताना अद्यापही मोठ्या संख्येने लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण असल्याचं समोर आलंय. यामुळे पुन्हा एकदा मुदतवाढ दिली जाणार असल्याची चर्चा आहे. नाशिकमध्ये भाजपाचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. नाशिकमध्ये सुनील केदार हे एका कार्यक्रमात गेले होते. त्यावेळी त्यांना अनेक कार्यकर्त्यांनी घेराव घातला. कार्यकर्त्यांचा रोष पाहून सुनील केदार यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला. शिर्डीत नववर्षाच्या स्वागतासाठी देश विदेशातील लाखो भाविकांनी अलोट गर्दी केली असून साई नामाच्या जयघोषाने आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने अवघी साई नगरी दुमदुमून गेली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर भारतीय पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे, तर विदेशी पर्यटकांच्या संख्येत म्हणावी तशी वाढ झाली नसल्याचं अहवालातून समोर आलंय. यावर्षी पर्यटन व्यवसायाला गती मिळाली नसल्याची खंत पर्यटन व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. नंदुरबार शहरातील श्रॉफ विद्यालयात सुमारे 850 विद्यार्थ्यांनी नववर्षाचं स्वागत सूर्य नमस्कार घालून केलंय. विद्यालयाकडून 20 वर्षांपासून सदर प्रयोग राबवला जातोय. गुलाब्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही उमेदवारांना दमदाटी केल्याचा आरोप होतोय. त्यावर पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी आरोप केले आहेत. ते म्हणाले आहेत की हे आरोप नाही तर सत्य आहे. राहुल नार्वेकर विसरले आहेत की ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत, अशा शब्दात त्यांनी निशाणा साधलाय. सर्व नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर करण्यात येईल व ते बंडखोर अर्ज मागे घेतील, असा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी 16 जानेवारीपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या कालावधीत कागदपत्रांशिवाय निर्धारित रकमेपेक्षा जास्त रोख रक्कम आढळून आल्यास गठीत समिती यावर निर्णय घेणार आहे. सातारा शहरातील 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विविध अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार असून अमेरिकन खासदार श्रीनिवास ठाणेदार हेही या संमेलनाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशनही संमेलनात होईल. यामुळे साताऱ्याच्या संमेलनाची नोंद जागतिक पटलावरही पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे. पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्याने अनेक उमेदवारांची संधी हिरावली जाणार आहे. त्यामुळे वयोमर्यादेच्या नियमात शिथिलता आणावी अशी मागणी एमपीएससीच्या उमेदवारांकडून केली जात आहे. विद्यार्थी आत्महत्या करण्याच्या तयारीत आहेत, तरीही मुख्यमंत्र्यांची भेट नाकारली जाते, अशी संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे. वन विभागातील वनरक्षक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून काही तरुणांना लाखो रुपयांनी फसवल्याचा प्रकार नुकताच उघड झालाय. रामटेक पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील 3घांना अटक केली असून 1 जण फरार आहे. दापोली तालुक्यातील जालगाव येथील हॉटेल चिराम मिडॉस मध्ये हॉटेलच्या रूमचे छत कोसळल्याने मुंबईतील एकाच कुटुंबातील सदस्य जखमी झाले. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात हॉटेल मालक आणि बांधकाम कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. वर्षाच्या पहिल्याच दिवशी हिमाचल प्रदेश हादरला असून राज्यातील सोलन जिल्ह्यातल्या नालागड पोलीस स्टेशनच्या परिसरात प्रचंड मोठा स्फोट झाला. या स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वरिष्ठ नेत्यांनी गुरुवारी देशातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. हे नवीन वर्ष शांतता व समृद्धी घेऊन येऊ, अशी सदिच्छा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोशल माध्यमातून व्यक्त केली आहे. 2026 मध्ये राज्यसभेतील राजकीय गणिते बदलणार आहेत. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात यावर्षी 75 जागांवर निवडणूक होणार आहे. त्यातील अनेक जागांचे भवितव्य येणाऱ्या राज्यांमधील निवडणुकीवर ठरणार आहेत. इतकेच नाही तर अनेक दिग्गज खासदारांचा कार्यकाळ यावर्षी संपणार आहे. पंजाबमधील जालंधरच्या मिठा बाजार परिसरात 22 वर्षांच्या मुनमुन चितवान या तरुणीचा अचानक मृत्यू झाला. अंघोळ करत असताना बाथरूम मधील गिझरच्या पाईपमधून गॅस लीक झाला. यामुळे मुनमुनला श्वास घेण्यास त्रास झाला आणि ती बेशुद्ध पडली. कुटुंबियांना काही समजण्यापूर्वीच खूप उशीर झाला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच भारतातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील। ही ट्रेन कोलकाता ते गुवाहाटी दरम्यान धावेल अशी घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली। पुढील 15 ते 20 दिवसात 18 जानेवारी किंवा 19 जानेवारी रोजी ही ट्रेन सुरू होण्याची अपेक्षा आहे। स्वित्झर्लंडमधील क्रान्स मॉन्टाना या आलिशान अल्पाईन स्की रिसॉर्ट शहरात एका बारमध्ये झालेल्या स्फोटात काही जण ठार झाले आहेत तर काही जण जखमी झाले आहेत, अशी स्विस पोलिसांनी गुरुवारी पहाटे माहिती दिली। स्फोटाचं नेमकं कारण समोर आलं नाही। हिंदू आईच्या पोटी जन्मलेल्या या भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी पवित्र कुराणावर हात ठेवत न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लिम महापौर म्हणून शपथ घेत आहेत। असे करणारे ते या आधुनिक शहरातील पहिले महापौर ठरणार आहेत। डेन्मार्कने 401 वर्षांच्या जुनी परंपरा बंद केली आहे। देशाची पोस्ट नार्ड सेवा देशांतर्गत पत्र वितरण पूर्णपणे बंद केलंय। डेन्मार्क हा जगातील पहिला देश बनलाय। त्या ठिकाणी भौतिक पत्रे आता आवश्यक नाहीत। परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल परीक्षा हॉलमध्ये सीसीटीव्ही निर्णयाला मुख्याध्यापक संघाने विरोध केलाय। सीसीटीव्ही कॅमेरे लावायचे असतील तर प्रत्येक केंद्राला अनुदान देण्यात यावे। कर्मचारी अदलाबदलीचा निर्णय मुख्याध्यापक शिक्षकांवर अविश्वास व्यक्त करणारा आहे। निर्णय न घेतल्यास मुख्याध्यापक महासंघ परीक्षेवर बहिष्कार टाकेल। राज्यातील शिक्षक पदभरतीची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून केली जाणार आहे। शिक्षण आयुक्त कार्यालयाद्वारे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती प्रक्रिया होत होती। राज्य सरकारने आता सुकाणू समितीची स्थापना करत कामकाज परिषदेकडे सोपवण्याचा निर्णय घेतलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्न महाविद्यालयात पदवी पदव्युत्तरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन वर्षात शुल्कवाढीचा भुर्दंड सोसावा लागणार आहे। विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना व धाराशिव जिल्हे येतात। 4 जिल्ह्यात संलग्न महाविद्यालयांची संख्या 488 एवढी आहे। नवीन वर्षाच्या निमित्ताने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून घोटाळा केला जातोय। लोकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक फाईल किंवा फोटो पाठवला जातोय। ती फाईल किंवा फोटो डाउनलोड केल्याने डिव्हाइसमध्ये व्हायरस इन्स्टॉल होऊ शकतो। सरकारने नवीन कामगार संहितेचा मसुदा प्रसिद्ध केलाय, ज्यामध्ये अनेक मुद्दे स्पष्ट केले आहेत आणि वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर FAQ दिला गेलाय। जनतेचे आक्षेप आणि सूचना मागवण्यात आल्या असून वेतनची एकसमान व्याख्या आता 4ही कामगार संहितांमध्ये लागू होईल। या व्याख्येत मूलभूत वेतन, महागाई भत्ता आणि राखीव भत्ता यांचा समावेश असेल। दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट 21 बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालाय। कौन बनेगा करोडपती 17च्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये 21 या चित्रपटातील कलाकार पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी आपले खास मित्र धर्मेंद्र यांच्या आठवणीत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे डोळे भरून आले। टीम इंडिया 2026 या वर्षाची सुरुवात एक दिवसीय मालिकेने करणार आहे। इंडिया वर्सेस न्यूझीलंड यांच्यातील 3 सामन्यांची एक दिवसीय मालिका 11 जानेवारीपासून सुरू होईल। अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती 3 जानेवारी रोजी बैठक घेईल, ज्यामध्ये भारताचा एक दिवसीय संघ जाहीर केला जाईल। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।